किडनी आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनीचं मुख्य काम म्हणजे रक्तातील विषारी पदार्थ, अतिरिक्त पाणी आणि मीठ फिल्टर करून लघवीद्वारे बाहेर टाकणं. जेव्हा किडनी खराब होते किंवा नीट काम करत नाही, तेव्हा हे विषारी पदार्थ रक्तात साचू लागतात. आणि किडनी खराब झाल्यावर विषारी पदार्थ शरीरात साचल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतात. जसं की शरीरात सतत थकवा आणि कमजोरी जाणवते. रक्तात युरिया वाढत जातो आणि पेशींना योग्य ऊर्जा मिळत नाही. त्याचंच पहिलं लक्षण म्हणजे की सतत थकवा जाणवतो. जेव्हा आपल्या रक्तामध्ये युरिया साठतो, तेव्हा थकवा जाणवतो, काम करण्याची इच्छा होत नाही, शरीर जड वाटतं, थोडं चाललं तरी दम लागतो. कारण किडनी खराब झाल्यावर लाल रक्तपेशी कमी होतात. त्यामुळे शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो. दुसरं म्हणजे शरीरावर सूज येते. किडनी नीट काम करत नसल्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर पडत नाही आणि याचं लक्षण म्हणजे पाय, टाच, हात सुजतात, चेहरा फुगलेला दिसतो, डोळ्याखाली सूज येते, पोटामध्ये पाणी साचतं. तेव्हा समजावं की आपली किडनी योग्य काम करत नाही. कारण शरीरातील मीठ आणि पाणी साचतं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे रक्तदाब खूप वाढणं. किडनी खराब झाली की शरीरातील द्रव आणि हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. त्यामुळे उच्च रक्तदाब वाढतो आणि त्याचा परिणाम म्हणजे आपलं डोकं दुखतं, चक्कर येते. त्याचप्रमाणे हृदयावरती ताण येतो, मेंदूतील रक्तस्रावाचा धोका वाढतो, भूक कमी होते आणि उलट्याही होतात. रक्तात युरिया जास्त वाढला की पचनसंस्था प्रभावित होते आणि याचं लक्षण म्हणजे भूक न लागणं, मळमळ होणं, उलट्या होणं, तोंडाला कडू चव येणं. कधीकधी तोंडातून युरियाचा वासही येऊ लागतो. त्वचेवर खाज येते, कोरडेपणा जाणवतो. विषारी पदार्थ त्वचेमध्ये जमा झाले की त्वचा प्रभावित होते आणि याचं लक्षण म्हणजे सतत खाज येते, त्वचा कोरडी पडते, त्वचेचा रंग काळपट होतो. कारण रक्तातील फॉस्फरस आणि युरिया वाढलेला असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हाडं कमजोर होणं. किडनी खराब झाल्यावर शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचं संतुलन बिघडतं आणि त्याचा परिणाम म्हणजे आपली हाडे दुखतात, हाडे लवकर तुटतात, सांधेदुखी जाणवते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरावरती त्याचे अनेक परिणामही होतात. त्याचप्रमाणे मेंदूवरतीही वाईट परिणाम दिसून येतात. जसं की विषारी पदार्थ रक्तातून मेंदूपर्यंत पोचले की मेंदूचं कार्य बिघडतं. आपली एकाग्रता कमी होते, विसरभोळेपणा वाढतो, चिडचिड वाढते, झोप लागत नाही, गंभीर अवस्थेत गोंधळ निर्माण होतो, आपण बेशुद्ध पडतो, श्वास घ्यायला त्रास होतो. किडनी खराब झाल्यावर शरीरात पाणी जास्त साचतं आणि त्याचा परिणाम म्हणजे फुफ्फुसामध्येही पाणी जमा व्हायला लागतं आणि त्याचा फुफ्फुसावरतीही वाईट परिणाम होतो. जसं की श्वास घ्यायला त्रास होतो, छातीत जडपणा जाणवतो, हृदयावरतीही वाईट परिणाम होतात. जसं की किडनी खराब झाल्यावर पोटॅशियम वाढतं आणि हीच मोठी समस्या आहे आणि यामुळे आपल्या हृदयावरती ताणही येतो आणि त्याचं कार्यही बिघडतं. जसं की हृदयाची धडधड अनियमित होते, अचानक हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. त्याचप्रमाणे किडनी खराब होत असल्याचं सुरुवातीचं लक्षण म्हणजे किडनीचे आजार सुरुवातीला शांतपणे वाढतात आणि नंतर हळूहळू गंभीर रूप धारण करतात. जसं की लघवीमध्ये फेस येणं, लघवीचा रंग बदलणं, रात्री वारंवार लघवीला उठणं, पाय सुजणं, सतत थकवा जाणवणं. ही किडनी खराब होण्याची सामान्य लक्षणं आहेत. त्याचप्रमाणे डायबिटीज म्हणजेच मधुमेह, उच्च रक्तदाब, पेनकिलर औषधांचा जास्त वापर करणं, कमी पाणी पिणं, किडनी स्टोन असणं किंवा किडनीला इन्फेक्शन झालेलं असणं. या कारणांमुळे सुद्धा आपल्या किडनीला इन्फेक्शन होऊ शकतं आणि किडनीची कार्य करण्याची क्षमता कमी होते. जसं की किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणारा मुख्य अवयव आहे. जर किडनीच खराब झाली तर हे विषारी पदार्थ रक्तात वाढून हृदय, मेंदू, हाडे आणि फुफ्फुस यावरती गंभीर परिणाम करू शकतात. तेव्हा वेळीच जर आपण लक्षणं ओळखली आणि आपण योग्य ते उपचार घेतले तर नक्कीच आपले आजार बरे होऊ शकतात.